आज मी बनवत आहे पावभाजी, झटपट पावभाजी। ही बघा, मी टाकली राई, जिरा आणि आता मी टाकते लसूण आणि कांदा। ही बघा, मी ही भाजी बॉईल करून घेतलेली आहे। फ्लावर, बटाटा आणि शिमला मिरची आणि हे मी थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकण्यासाठी। हे बघा, कांदे आता लालसर झालेले आहेत। आता त्यामध्ये मी मसाले टाकते। मी टाकते हळद, मसाला आहे, थोडंसं टाकलं मी धना पावडर। आता मी याला मिक्स करणार आहे, हे बघा। आणि आता मी ही भाजी टाकते त्याच्यामध्ये। भाजी टाकून मी त्याच्यात मीठ टाकणार आहे आणि 10 मिनटं मी म्हणजे मंद आचेवर सोडून देणार। हे बघा, मी मीठ टाकून त्याच्यामध्ये भाजी एकदम मसाल्यामध्ये मुरून जाणार। बघूया आपली भाजी कशी झालेली आहे। ही बघा, भाजी आपली मस्त मुरलेली आहे। आता मी त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकते। हे पहा, मी हे 2 बारीक कट करून टॅमॅटो घेतलेले आहे, ते मी टाकते। आता मी पुन्हा हे गॅस स्लो याच्यावर ठेवून त्याला झाकून देणार आहे, म्हणजे टॅमॅटो पण त्याच्यामध्ये चांगले मुरून जातील। आणि मग ही भाजी बॉईल केलेला पाणी आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकणार आहे। दहा मिनटं झालेले आहेत। आपण आता बघूया ती भाजी कशी मुरलेली आहे ती मसाल्यामध्ये। ती पहा आपली भाजी। मी याच्यात थोडंसं पाणी टाकते। हा पाणी आहे जे आपण भाजी उकडण्यासाठी ठेवलेली आहे, त्यातलंच पाणी आहे। हे पहा, आता मी पुन्हा 2-3 मिनिटांसाठी भाजी झाकून ठेवणार आहे आणि मग भाजी मॅश करणार। आता आपण आपली भाजी बघूया। वाव, ही बघा, आपली भाजी झालेली आहे। आता मी याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहे। हा बघा, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे माझ्याकडे, मी तो टाकते। आणि थोडीशी चव वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये शेजवान चटणी टाकते। हे पहा, आता मी मॅशरच्या साहाय्याने तिला थोडी मॅश करते, कारण आपण खाताना पुन्हा तिला मॅश करणारच आहोत तव्यावर। ही पहा, पावभाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण आपली प्लेटिंग करणार आहोत पावभाजीची, बघूया।
हे मी टाकलं थोडंसं तेल. त्याच्यामध्ये मी टाकलं थोडंसं बटर. थोडासा मसाला. ही आपली भाजी काढूया. ही आपली पावभाजीची भाजी. ही पहा, ही पहा आपली भाजी झालेली आहे मस्तपैकी. आता आपण तिला काढून घेऊया. ही पहा आपली भाजी. त्याच्यावरती थोडंसं बटर टाकते. ही पहा, आणि इथे थोडंसं अजून आपण आपलं ब्रेड हे करून घेऊया. पाव. इथं आपली पावभाजीची प्लेट. आता याच्यात टाकायचं आपल्याला. हे पहा, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू. ही आपली पावभाजीची प्लेट तयार झालेली आहे. या मग जेवायला.